क्रमांक 1 आणि पेपर नंबर किती रे 86 चा आज आपण सोल्युशन बघू। त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता सर्वच 11 ते 30 पर्यंतच्या येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती। तर 11 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज, पहिली संख्या विषम कोणती 11 आणि शेवटची विषम संख्या काय रे 29 भागिले 2 गुणिले आता 11 ते 30 पर्यंत एकूण संख्या किती 20 बरोबर आहे। 11 पासून 20 पर्यंत 10 आणि 21 पासून 30 पर्यंत 10 10 किती झाल्या 20। 20 पैकी अर्ध्या संख्या काय असतील विषम। 20 पैकी अर्ध्या म्हणजे किती 10 10 विषम आणि 10 सम। यांची बेरीज करा 11 आणि 29 यांची बेरीज केली किती आले रे 40 गुणिले 10 भागिले 2 बे 1 बे बे 5 10 शून्याला 0 आणि 4 5 20 उत्तर काय येते 200। पर्याय नंबर 2 संख्यांचा गुणाकार 27 असून सॉरी काय बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार किती आहे 180। त्यांचा गुणाकार काय दिला 180। बघा पर्यायानुसार सोपं आहे तुम्हाला जायला। 16 आणि 17 यांची बेरीज 27 येते का रे। 18 आणि 9 15 आणि 12 आणि 4 आणि 23 यांची बेरीज 27 आहे आणि गुणाकार काय आहे 180। अशा पर्यायाला सोप्यातून जाते बघा लक्ष द्या। बघा एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करा 0 होते का नाही 0 होते का नाही 0 होते का नाही 0 कोणाचा होते 15 आणि 12 15 आणि 12 या दोघांची जर बेरीज केली तर काय येते 27 आणि गुणाकार केला तर काय येतो 100 म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3। त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता 133 मायनस 19 गुणिले 2 प्लस काय रे 15 याला सोडवायचे। मग सोडवत असताना बघा लक्ष द्या अगोदर गुणाकार करून घ्या काय येते गुणाकार 19 दोन्ही किती 38 133 ला 33 19 दोन्ही 38 प्लस काय आहे 15 याच्यातून वजा करून घ्या 13 मधून 8 गेले काय राहिले रे 5 इथे राहिले 2 2 मधून 3 जात नाहीत 12 मधून 3 गेले 9 आणि हे 15 बेरीज करा 110 पर्याय नंबर 1। त्याच्या नंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता। लहान अपूर्णांक काढायचे 11 छेद किती आहे 13 13 छेद किती आहे 17 7 छेद किती आहे 9 आणि 5 छेद किती आहे रे 7। मग आता अपूर्णांक यांच्या लहान अपूर्णांक काढायचे। मग याला भाग जातो का अंशातल्या संख्या छेदातल्या संख्येने नाही म्हणून याला दशांश द्या 0 वाढवा पुढं भाग द्या 13 7 91 13 8 104 पुढं शिल्लक उरले 6 झाले 60 13 चौक 52 यालाही भाग जात नाही 0 द्या इकडे दशांश वाढवा। हा 37 सक 2 दर्शे 37 7 19 असे 17 8 36 असे होते का नाही 37 7 19 असे पुढं याला भाग देऊ आपण। हा 9 7 63 पुन्हा इथं भाग दिला 7 7 इथं दशांशच्या नंतर 7 7 येतं याच तिन्हीला भाग द्यावा लागेल। पुढे भाग द्या इथं आलं तर किती रे 37 7 119 शिल्लक राहिले 11 झाले 110 37 सख्ख 102 पुढं किती 7 9 63 7 7 7 पुन्हा 7 9 63 किती 9 7 रे सॉरी काय आहे 9 7 63 9 7 63 आणि याला भाग दिला तर 7 7 49 शिल्लक राहिला 1 झाले 10 7 1 7 0 दशांश किती आलं 71 इथं 77 76 84 लहान कोण आहे 5 छेद किती 7 पर्याय नंबर 4 पर्याय नंबर 4। त्याच्यानंतर बघा दशांशला बघू नका अंक लिहा 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 3 गुणिले 4। आता खाली दशांशच्या नंतर संख्या बघा वर अंशामध्ये दशांश नंतर किती स्थळ आहेत रे 4 आणि खाली किती आहेत 6 खाली किती आहेत 6 मग खाली 2 आगाव आहेत तर वर 2 शून्य वाढवून टाका बरोबर। खाली दशांशच्या नंतर 6 संख्या आहेत आणि वर दशांशच्या नंतर 4 संख्या आहेत
खालच्या 4 वरच्या 4 कॅन्सल, खाली किती शिल्लक राहिल्या 2, त्याच्या ऐवजी वरी काय करायचे 2 शून्य वाढवायचे. हा 4 हा 4 हे 3 हे 3 हे 2 हे 2 काटलं, काय उत्तर आलं 500. एका टेबलाची खरेदी किंमत 5000 रुपये आहे, त्याची विक्री किंमत 6500 रुपये आहे, तर टेबलाची काय म्हणतोय नफा किती होईल? तर शेकडा पाहिजे होता इथं, शेकडा नफा किती होईल. आता मला सांगा मूळ किंमत किती आहे रे 5000, विक्री किंमत किती आहे 6500, नफा किती झाला त्याच्यावर 1500. कशावर नफा झाला 5000वर. प्रत्यक्ष खरेदी किंमत 5000, प्रत्यक्ष नफा 1000 गुणिले 1500 गुणिले काय रे 100, भाग द्या. हे 2 शून्य हे 2 शून्य, इथला 1 शून्य इथला 1 शून्य कॅन्सल, 5 एक 5 5 त्रिक 15, तर त्याला 30% नफा आहे. ते टक्क्याचं चिन्ह नाहीये, तर ते टक्के किती टक्के होणार आहे 30%. प्रश्न क्रमांक 7, 7 4 2 0 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? बघा 4 अंकी संख्या तयार करायची आहे, 7 4 0 आणि 2. याच्यापासून अगोदर मोठ्यात मोठी करू आपण. मोठ्यात मोठी काय येणार 7 4 2 0, लहान 4 अंकी म्हणलंय 2 0 4 7, हे 7 6 4 9, त्यांची बेरीज येते 94 47. किती 67. त्याच्या खालचा तर क्वेश्चन आताच आपला झालेला आहे वर्ग आणि वर्गमूळ मध्ये झाला होता का. 2x चा वर्ग बरोबर 1000, 1000 झाला होता का वर्ग मध्ये, झाला होता ना. हा हे कुणाचा वर्ग आहे 32 चा. इकडं 2x चा वर्ग बरोबर 32, हे भागाकारात आहेत, गुणाकारातले कुठे जातील. x चा वर्ग बरोबर 32 भागिले 2, x चा वर्ग बरोबर दोन्ही बाजूच हे वर्ग वर्गमूळ कॅन्सल, x बरोबर काय आलं झाला होता क्वेश्चन. पुढं एक संख्या 20% वाढविली असता 180 होते, तर ती संख्या कोणती. तर ती संख्या कोणती. बघा मूळ किंमत 100 आहे, ती जर 120 केली तर किती टक्क्याने वाढ होते रे. किती टक्क्याने वाढविल्यावर काय होते म्हणे 180, तर मुळात काय असेल तिरपा गुणाकार. 100 गुणिले 180 भागिले किती रे, हा शून्य साय दोन्ही साय त्र्यांग बेयक बेपंचे किती येणार 150. 5 गुणिले 30 बरोबर किती 150. काय आलं किती आलं 150 आलं का. त्याच्या खालचा क्वेश्चन शेकडेवारी मधला आहे. एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदान केले नाही, म्हणजे मतदान किती टक्के झालं 92%. निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते, किती 2. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या किती मते मिळाली 48%. 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला, तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते. चला बघा लक्ष द्या. एका मतदान केंद्रामध्ये 100% मतदान आहे, त्यापैकी 8% लोकांनी मतदान केलं नाही, शिल्लक किती राहिले 92%. 92% मतदान राहिलं. 92% पैकी जो जिंकलेला आहे तो मतदान किती 1100 मतदान घेऊन विजयी झाला, आणि बाकीचा काय झाला पराभव झाला. मग लक्ष द्या, आता काय काढायचं कसं, तर शॉर्टकटच काढायचं ना. मग 100% मतदान होतं. 100% मतदानापैकी एका उमेदवाराला एकूण मताच्या किती मते मिळालेले, एकूण मताच्या 48% मतदान पडले. 48 आणि 100 पैकी हे 48 पडलं, आणि 8% लोकांनी मतदान केलंच नाही, म्हणजे किती राहिले रे, किती राहिले. मग जो हारलेला उमेदवार आहे त्या उमेदवाराला किती टक्के पडले 44%. आता दोघांची बेरीज करा, काय होते 92, आणि मतदान न केलेले किती 8%. मग 8% लोकांनी मतदान केलं का नाही. चला याच्यापेक्षा हा किती टक्के मतदान जास्त घेतोय 4%. मग 4% म्हणजे किती रे 1100. 100% म्हणजे किती, तिरपा गुणाकार
100 गुणिले 1100 भागिले 4, 4 न भाग द्या, इथं काय येणार आहे 25, 25 न गुणाकार करा, 2 शून्याला 2 शून्य, 25 × 25, 25 ला 5 हातच्या आले 2, 25 × 25, 25 2 किती 27. त्या मतदान केंद्रात मतदान किती होतं 27,500. कळालं? कळतंय का? शॉर्टकटच कळते ना? बस झालं ना? एक्स बिक्स काय मांडायची गरज? चला ओके. डबल सांगतो, टेन्शन नका घेऊ, डबल सांगतो. बघा लक्ष द्या. त्या मतदारसंघात 100% मतदान होतं. समजा आता तुम्ही मतदार आहात, हे 100% लोक आहेत. किती? 100%. या 100%पैकी जो व्यक्ती विजयी झाला आहे त्या 100%पैकी त्याला किती गुण पडले तर टक्के पडले तर मतदान 48% मतदान पडले. आणि 8% लोकांनी मतदान केलं, 8% लोकांनी मतदान केलं नाही. बघा, एकूण मताच्या ह्याला 48 पडले आणि 8% लोकांनी एकूण मतापैकी मतदान केलंच नाही. मग 48 आणि 8 किती झालं? किती? 56% लोकांचं मतदान संपलं. आता शिल्लक मतदान कोणाला रे? जो पराभव झालाय तो उमेदवार. मग 100 मधून 48 न केलेले 8, 56 जर गेले तर शिल्लक किती राहतील? मग तो पराभव झालेला उमेदवार आहे, पराभव झालेला उमेदवार. आणि हा कोणता उमेदवार आहे? मग विजयी उमेदवाराला एकूण मताच्या 48% मते पडले आणि 8% लोक काय आहेत रे? बाद म्हणा किंवा न मतदान करणे. बरोबर आहे? हे लोक न करणे. मग हे 48, 8 आणि 48 किती गेले? 56 गेले. शिल्लक कोणाला पडलं मतदान? पुरं 44%. मग आता 44% वाला तो पराभव झाला. किती टक्के मताने झाला? 4%. आणि तो विजयी उमेदवार किती मताने विजयी झालाय? 1100. मग 4% म्हणजे 1100, तर 100% म्हणजे किती? तिरपा गुणाकार 100 गुणिले 1100 भागिले 4 बरोबर काय आलं? 27,500. त्या मतदान केंद्रात किती मतदान होतं? 27,500. प्रश्न क्रमांक 11 बघा. तासी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीची लांबी किती? चला, किती किलोमीटर वेगाने चालली रे? 60 किलोमीटर. आपल्याला काय काढायचंय? अंतर काढायचे. अंतर काढत असताना 5 काय रे? गुणिले वेळ काय आहे? 30 भाग द्या. 6 6, 6 18, 3 3, 3 3. मग इथे राहिले 0 म्हणजे 10 गुणिले 5 गुणिले 10. त्या रेल्वेची लांबी किती मीटर? 500 मीटर. रेल्वेची लांबी किती? एवढ्या कमी याच्यात निघतं. तुमची रेल्वे कशी पळत होती मलाच माहित नाही. अशीच होती? कशी होती? चला ठीक आहे, रेल्वे तशीच पळते. पुढं 30 मजुरांना एका घराचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात, तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? चला, 30 गुणिले 18 भागिले काय रे? 20. 0 0 कॅन्सल. 2 1 2, 92 18, 9 3 किती? 27. पर्याय नंबर 2. चला, 13व्या प्रश्नामध्ये लक्ष द्या इकडं. ते एका चौरसाकृती शेताची बाजू किती? 300 मीटर आहे, तर रुपये 25 असेल ना? 25 का 125? 125 रुपये प्रति मीटर चौरस दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च किती? तर लक्ष द्या. समजा आता आपलं असं शेत आहे, मी त्याच्यावर दुसरा क्वेश्चन तयार करून सांगतो, तो तर तुम्हाला जमूनच जाईल. लक्ष द्या. हे चौरस आकार आहे असं समजून धरा. चौरस म्हणजे त्याच्या चारही बाजू कशा असतात? समान. आपलं हे शेत आहे आणि 100 मीटर याची काय आहे? चारही बाजूला काय आहे? लांबी आहे. बरोबर आहे? मग चौरस आकृती असेल तर या चौरसाचं आपल्याला काय काढावं लागेल? क्षेत्रफळ. आपल्याला धुरे सपाट करायचे का या शेताचे? शेताचे धुरे बॉर्डर सपाट करायचे का? नाही, सर्व शेत सपाट करायचे. याचा अर्थ मधला भाग सपाट करायचे. याचा अर्थ काय आहे? क्षेत्रफळ काढायचे. काय काढायचे? क्षेत्रफळ. मग आता 100चा वर्ग काय येतो? किती? 1000. हे क्षेत्रफळ किती स्क्वेअर फूट आहे? 10,000 स्क्वेअर. बरोबर आहे? मग आता एका स्क्वेअर फीटरला जर समजा तुम्हाला 5 रुपये जरी लागत असतील
तर किती हजार रुपये लागतील? 50,000. जर तुम्हाला एका स्क्वेअर फुटाला जर 10 रुपये लागत असतील तर किती लागतील? 1,00,000. बरोबर आहे. तसा आपला प्रश्न काय आहे, तेच क्षेत्रफळ दिलं त्यानं, किती मीटर? 300 मीटर. किती मीटर? 300. 300च्या जागी तिथं 30 असेल तर ते उत्तर बरोबर येईल, ते पर्यायात उत्तर नाही येईल. बघा 300 जर असेल तर 300चा वर्ग काय येतो रे? किती? किती हजार? 2 शून्याचे 4 शून्य 3चा वर्ग. आणि एका स्क्वेअर फुटाला किती रुपये खर्च आहे? 100. आता हे 4 शून्य असलेला पर्याय आहे का पर्याय? 4 शून्यला 4 शून्य, 9 5 45, 45 ला 5, हातचे आले 4, 9 2 18, 18 आणि 4 किती? 22, 22 ला 2, हातचे आले 2, 9 1 9, 9 2 11. असा पर्याय आहे का? आहे का? असा पर्याय नाहीये, असा पर्याय आहे. आता बघा आहे का? म्हणजे याचा अर्थ इथे किती मीटर आहे? 30 मीटर. 30चा वर्ग केला आता काय येतो? 900. आणि 900 ला 125 ला जर गुणाकार केला तर उत्तर काय येतं? 1,12,500. तर किती खर्च येतो? 1,12,500. तर त्या 300च्या ऐवजी इथं काय होतं? 30 मीटर. आता कळालं? चला 300 नाही, तिथं 30 करा म्हणजे उत्तर बरोबर येतं. पुढं 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाच्या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्या 735 रुपये होतील? मग आपल्याकडे नोटाचं प्रमाण कसं आहे? 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये यांच्या प्रमाणाची बेरीज करा. काय येते रे? काय येते? जर तुम्ही एक एक नोट, प्रत्येकी एक एक नोट जर जमा केली तर रुपये किती होतात? एक एक जर केली तर 35. मग एक एक म्हणजे प्रत्येकाचं प्रमाण कसं आहे? नोटांचं प्रमाण कसं आहे? सारखं. मग आपल्याकडे रुपये जमा किती होणार आहेत? 735 ला 35 न भाग द्या. 35 35 दोन्ही, पुन्हा उरले 3, 35 प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहेत? मग पर्याय नंबर एक पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युत पंप एका दिवसात 8 तास चालू ठेवल्यास 2 दिवस लागतात. बघा प्रश्न काय सांगतोय बघा. एक पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युत पंप म्हणजे 3 पंपांनी एका दिवसात 8 तास असे 2 दिवस लागतात. म्हणजेच 3 गुणिले किती रे? 8 गुणिले 2 भागिले 4 गुणिले किती रे? 4 1 4 दोन्ही, 3 दोन्ही, 6 दोन्ही. तर ते किती तास पाईप चालवा लागेल? 12 तास. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, मुंबई ते गोवा अंतर 540 किलोमीटर आहे. समजा इकडं मुंबई आहे आणि इकडं गोवा आहे. मुंबई गोवा अंतर किती आहे रे? 540 किलोमीटर. सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या तासी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या तासी 75 किलोमीटर वेगाने असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल? बघा एक गाडी मुंबईहून निघली 60 किलोमीटर प्रति तास वेगाने, गोव्याहून निघली 75 किलोमीटर प्रति तास या वेगाने. जर गाड्या विरुद्ध दिशाने असेल तर वेगाची काय करायचे? बेरीज. वेगाची बेरीज करा. 540 भागिले यांची बेरीज 5 आणि 7 आणि 7 13. याला भाग द्या. तास मिनिट सेकंदात असेल तर याला गुणिले काय करायचंय? 60. भाग द्या आता. काय मजा दे 5 द्यायचं का? 5 दोन्ही उरले 5 7 5 दोन्ही सॉरी 5 1 5 5 दोन्ही 27 1 27 दोन्ही 20 गुणिले किती? 12 200 काय रे? मिनिट. आता 240 मिनिट म्हणजे किती तास? याला पुन्हा 60 न भाग द्या. किती तास? 4 तास. मग 4 तासाने गाड्या भेटणार आहेत
गाड्या सकाळी किती वाजता निघाल्या होत्या? 8:30. मग 8:30 मध्ये 4 तास मिसळा. हा, किती वाजतील? 12:30 वाजता त्या एकमेकाला भेटतील. कधी कधी प्रश्न विचारतो, मुंबईहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल? मुंबईहून गाडी किती किलोमीटर वेगाने निघाली होती? 60. मग 4 तासामध्ये 60 गुणिले 4 काय येणार? 240. तुम्हाला कधी कधी विचारल, गोव्याहून निघालेल्या गाडीने किती अंतर व्यापलं असेल? किती? 300. किती येणार? 300. त्याच्यानंतरचा प्रश्न खूप सोपा होता. दोन संख्यांचा लसावी 240, मसावी 8, एक संख्या 40, दुसरी संख्या 48. हा, लसावी गुणिले मसावी बरोबर काय रे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. 420 गुणिले किती? 8. त्यापैकी एक संख्या दिली, त्याला भागाकारात घेऊन टाका 40. हा शून्य काटला. हा, 4 1 4, 4 2 8. आणखीन काय राहिलं? 240. उलट झालं का? हा, 240. तर 24 2 किती रे? म्हणजे दुसरी संख्या काय आली? 48. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 0.3 अधिक 0.03 गुणिले 0.03 मायनस 0.0. हा, अगोदर गुणाकार करा यांचा. 3 गुणिले 3, 3 त्रिक दशांश. 1 2 3 4 नंतर 1 2 3 आणि हे 4 नंतर पुन्हा प्लस काय असणार आहे? 0.3 मायनस काय आहे रे? 0.0. आता बेरीज करून घ्या अगोदर. याची बेरीज येणार 0.3 0 0. यांची बेरीज केली. पुन्हा यांची काय करायचे? वजाबाकी. वजाबाकी करत असताना दशांश खाली दशांश घ्यायचे. 0 3 पुढे काहीच नाही म्हणजे काय आहे? 0. याला जसाच तसं लिहा. इथला इथं घेतला 10 झाले. 10 तून 3 गेले 7. इथं राहिले 2. पॉइंटला पॉइंट. 0.2709. पर्याय नंबर किती रे? 1. 2100 रुपये मुदलाचे 10.7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा. किती रुपये आहेत? 2100. किती टक्के दराने? 7%. किती वर्षाचे? 3 वर्षाचे. हा, 7 त्रिक 21 गुणिले 21, 21 चा वर्ग 441. त्यानंतरचा क्वेश्चन, एका भांड्यात 112 लिटर दूध आहे. त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 किती होईल? बघा, एका भांड्यात काय आहे रे? एका भांड्यात काय आहे? बघा, इथं भांडा आहे काहीतरी एक. या भांड्यामध्ये काय आहे? सध्या दूध आहे, बरोबर आहे. आणि त्या भांड्यामधून दूध काढून टाकायचे. जेवढं तुम्ही दूध काढून टाकणार तेवढंच काय करायचे? पाणी टाकायचे. पण या भांड्यामध्ये सुरुवातीला किती लिटर दूध आहे रे? 100. समजा त्या भांड्यातून जेवढं दूध काढलं तेवढंच काय टाकणार आहे तुम्ही? पाणी. पण त्याचं मिश्रण असेल, सुरुवातीला दूध आहे, नंतर पाणी आणि दूध यांचं मिश्रण आहे, पण ते किती लिटर आहे? 112 लिटर. आणि ते दूध आणि पाणी टाकल्यावर त्यामध्ये दुधाचं प्रमाण 13% आणि पाण्याचं प्रमाण किती टक्के होणार आहे? किती टक्के? मग आता 112 हे जर 13 भाग दूध असेल आणि 3 भाग पाणी असेल तर या प्रमाणाची बेरीज करा. 13 आणि 3 किती? 16. 16 ना भाग द्या. 16 7 112. 7 त्रिक 13 सत्ती. त्याच्यात दूध किती आहे आणि पाणी किती आहे? किती दूध बाहेर काढलं? 21 लिटर. आणि किती पाणी टाकलं? 21 लिटर. कळालं? दूध कसं काढायचं आणि पाणी कसं काढायचं कळालं आता? हा. त्यानंतरचा क्वेश्चन, 5 या अंकाची स्थानिक किंमत. खूप अवघड क्वेश्चन आहे, UPSCचा या.
हा 5 या अंकाची स्थानिक किंमत किती लिहून टाका. 5 ची स्थानिक किंमत काय येणार आहे 5. याच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे 0.0005. पर्याय नंबर 3 305. खालील पैकी मूळ संख्याचा गाठ काय रे गट कसं आहे ते जीव आता इकडच इकडे गेले अर्थ बदलतो. हा जीबीवरच आहे रे. बरेच गायक असतात एवढे भारी गाणे गातात तेच जीभ असते आपल्याला म्हणता येईल बरोबर. हा पुढं 5 7 11चा गट हे काय आहे मूळ संख्येचा आहे. 2 4 6 गट आहे का नाही. 3 4 5 नाही. 3 4 5 डबल पर्याय तो पण नाही. त्यानंतरचा प्रश्न 20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत किती होते 596. तर मूळ किंमत किती. आता 100 रुपयाचं पुस्तक आपण 80 रुपयाला विकलं तर 20% काय भेटते सवलत. मग आता लक्ष द्या ते 80% पुस्तक म्हणजेच किती आहे रे 596. मग 100% म्हणजे किती तिरपा गुणाकार 100 गुणिले 596 भागिले 00 हा 8 एका 8 7 उरले 3 झाले 36 होते का भाग जाते का नाही भाग जात सोडून द्या. 4 न भाग देऊ 2 न भाग देऊ. हा 2 चौक 2 पंच 4 एक 4 एक 4 दोन्ही 8 एक उरला होता का हा 4 चौक 16 उरले 3 4 नम 149 गुणिले किती 5 5 नम 45 ला 5 हातच्या आले 4 4 पंचे 20 20 आणि 4 किती रे 24 पुन्हा इकडं 5 एक 5 5 आणि 2 7 700. पर्याय नंबर पुढं 21 संख्यांची सरासरी 36 आहे. किती संख्यांची 21 संख्यांची. 21 गुणिले जर 36 केलं तर त्या सर्वांची बेरीज येणार 21 सख 126 अच्छा आले 21 त्रिक 63 63 आणि 12 किती 75. त्यापैकी 11 संख्यांची सरासरी याच्यापैकी 11 संख्यांची सरासरी काय दिली 34. 11 गुणिले 34 करा हा 11 4 44 11 त्रिक 33 33 आणि 4 किती 37. आणि शेवटच्या 11 संख्यांची सरासरी काय दिली त्यांनी 39. पुन्हा 11 9 99 अच्छा आले 9 11 त्रिक 33 33 आणि 9 किती पटपट 33 आणि 9 42 यांची बेरीज करा 9 4 13 13 ला 3 हातच्याला 1 7 2 9 9 1 10 ला 0 हातच्याला 1 803 मधून हे वजा करून टाका. हा 13 तून 6 गेले 7 उरले इथं राहिले किती 9 9 मधून 5 गेले 4 इकडे राहिले 7 7 7 गेले 0. तर ती संख्या कोणती आहे 47. सरासरी 13 आहे. बघा मनीष आहे तिथं मनीषा असेल थांबायचे हा 11 गुणिले इथं काय होतं रे 34 काय आलत 11 गुणिले 39 घ्या लिहून घ्या. थंड मनीषा असेल त्यांची किती मुले 3 मुले यांच्या वयाची सरासरी काय आहे 13 वर्ष. बघा मनीष आहे आणि मनीषची किती मुलं आहेत रे 3. आपल्या त्यांची नावं ठेवून देऊ आपण ABC 3 नाव आहेत. बघा मनीषला किती मुलं आहेत 3 असे 3 आणि हे व्यक्ती झाले 4 4 व्यक्तीच्या वयाची सरासरी काय दिली 13 13 गुणिले 4 किती रे 52. मग त्या सर्वांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे 52 वर्ष आहे.
सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे आणि मुलामध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. त्यांनी 2 वर्षाला एक केलं. 2-2 वर्षाचा फरक आहे म्हणजे 2 वर्षाला किती झाले? हा, मग पहिलं 6 वर्षाचं, नंतरचं 4 वर्षाचं, नंतरचं, या सर्वांच्या वयाची बेरीज किती आली रे? याच्यातून 12 काढून टाकले तर मनीषचं वय 40 वर्ष. तुम्हाला कशाचं हसू आलं? 57 आणि 13 किती रे? 57 आणि 13 70 ची डबल 140. त्याच्या खाली 9 आणि 6 15 15 त्रिक 45. हा, डब्यात झालं होतं असं आपलं. 9 6 15 त्रिक किती रे? या अंकांची बेरीज करा. 9 6 15 15 त्रिक 45. इथं 11 आणि इथं 8 आहे. 11 आणि 8 किती? 19. 19 त्रिक 57 आणि 8 आणि 3 किती? 11. 11 त्रिक किती रे? किती? 33. पर्याय हा, ठीक आहे. दुसरा प्रकार लावून आपण लॉजिक. 9चा वर्ग 81, 6चा वर्ग 36, वजाबाकी करा. 11चा वर्ग 121, 8चा वर्ग 64, 8चा वर्ग 64, 3चा वर्ग 9, वजाबाकी करा. ते नाही जमलं दुसरं. पुढं 2 5 10 17 26 हे पण झाला होता कालच. 2 5 10 17 26 पुढं काय फरक? 3चा 5चा 7चा 9चा 11चा काय येतंय? 37. 4 जसे 65, 4चा घन किती रे? 64 आणि 1 5चा घन 125 आणि 1 6चा घन. काही सांगायची काही गरज? बघा 5 ला 126 आहे, मग 6 ला काय येतं रे? 200 घन प्लस 1. पुढं नाटो NATO REXS तर VEMP त्याच्यासाठी काय असेल? यांचा नंबर किती आहे रे? 14. 14 आणि 4 18, 1 आणि 4 5, 20 आणि 4 24, 15 आणि 4 19, 4 4 ने मायनस 22 मधून 4 गेले, 22 मधून 4 गेले 18, 1 13 तून 4 गेले 9, 9 ला कोण आहे? आय. 16 मधून 4 गेले 12, काय ना रेल RAIL. गणेश चतुर्थी, भाद्रपद, होळी, फाल्गुन मराठी महिने पाठ करायचे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन मराठी महिने. फाल्गुन महिन्यात शेवटच्या महिन्यात काय असते? होळी. हा, आणि चैत्र महिन्यात कोण असतो? गुढीपाडवा. आलं? बघा शेवटच्या महिन्यामध्ये काय असते? होळी. आणि पहिल्या महिन्यात लगेच असते काय? मराठी महिन्याचा महिना कुठे सुरू होतो? मार्च मध्ये, बरोबर. पुढं हे तर सोपं आहे. KMO, के चा नंबर 11, M चा नंबर 13 आणि O चा नंबर. मग EGI, E चा नंबर 5 7 9. 1 जानेवारी 2002 ला मंगळवार होता. 1 जानेवारी 2002 ला मंगळवार होता. 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल? तर 2002 पासून 2008 किती वर्ष पुढे रे? 6 वर्ष पुढे आहे. आणि 2004 काय आहे? लीप वर्ष. त्याचा एक दिवस दर 7 दिवसाला काय येतो? तोच वार. इथं वार कोणता येईल? मंगळवारच येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका रांगेत 751 विद्यार्थी आहेत, तर रांगेतील मधल्या क्रमांकाचा नंबर काढायचे. 751 मध्ये 1 टाका. 752 ला 2 न भाग द्या. 2 6, 2 7 14, 2 सके 12. मधल्या नंबर काय असेल? 376. येतोय का? येतोय का? आता हाताला बोट.
किती आहेत? मधलं बोट किती नंबरला आहे? दोन्हीकडून बी 3च आहे ना. मग 3ची डबल 6, 3ची डबल 6 - 1 5. आता 11 बोट 5 आहेत. 5 मध्ये 1 मिसळा 6, 6चा अर्ध 6चा अर्ध. कोणी कोण बी हे बोट किती आहे? तिसरं. अरे बोट सर्व कामाचे असतात. उषा, इकडं उषाकडे या. उषा कमलपेक्षा वेगाने धावते. कोणापेक्षा रे? कमलपेक्षा. उषाचा नंबर इथपर्यंत आहे असं समजू आपण. कमल अलीकडचं इथपर्यंत असू येऊ आपण. प्रीती, प्रीती कोणापेक्षा? स्वातीपेक्षा हळू धावते. स्वाती कमलपेक्षा हळू. आता स्वातीचा नंबर हे आता कमलाला थोडं पुढे घेऊ आपण समजायसाठी. हे इथं प्रीती, तिच्या मागे. सर्वात हळू कोण धावते? रंजना सरळ पूर्वेकडे गेली. किती रे? पूर्व दिशा इकडं 8 गेली. नंतर डावीकडे वळून 90 अंशात वळाली. डावी वर गेली. आणि किती गेली? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर 15चा वर्ग किती? सॉरी 15 आणि 225 आणि 8चा वर्ग किती? 64. 8चा वर्ग 225 आणि 64 त्यांची बेरीज करा 200. तर ही बाजू येईल 17. काय येईल? 17. जर या ठिकाणाहून दिशा विचारली तर इकडे दिशा कोणती येते? दिशा. जर थेट वर गेली असती तर काय आली असती? उत्तर. थेट इकडे गेले असते तर पूर्व आणि उत्तरच्या मध्ये कोणती आहे? घड्याळात 8:20 झाले असता तास काटा व मिनिट काटा याच्यातील माप काढायचे. झाले असता तास काटा व कोण काढायचे? शॉर्टकट काढायचे कसं? याला 6 ने गुणा, याला 30 ने गुणा. 8 इकडं 120. मिनिटाचा अर्ध इकडे टाका. इकडे जर 10 टाकले तर इथे किती होतील? 50. 250 मधून 120 गेले 130. पुढं पहिल्या व शेवटच्या अक्षरांची आदलाबदल केली तर किती अर्थपूर्ण अक्षर बदलतील? पहिल्या आणि शेवटच्या अक्षरांची आदलाबदल करायची. काय काय आहे रे? ई, टी जी, ईओ, एम सी, केडीएफसी, DROO, TQEM. पहिल्या 2 अक्षराची आदलाबदल करा. इकडं काय होणार रे? गेट. इकडं कम. CDFK काय आहे का? OROD आहे का? MQET आहे का काही? तर किती अर्थपूर्ण होतात? 2. 30. तासाला तास काटा किती अंश पुढे जातो? 30 अंश. आणि मिनिटाला मिनिट काटा किती अंश? 6 अंश. आता आपलं सूत्र आहे काय? 30h - 11/2. 11/2 इकडे काय येणार? M. मिनिटाला मिनिट काटा 6 अंश पुढे जातो आणि तासाला तास काटा किती अंश? 30 अंश. घड्याळ शिकवताना आपण डिटेल घेऊ, ताण नका घेऊ. पुढं खालीलपैकी विजोड पद्धत ओळखा. प्रणाम, अभिनंदन, नमन, वंदन समानार्थी शब्द आहेत. कोणतं? अभिनंदन वेगळा आणि नमस्काराचे समानार्थी शब्द आहेत. गटात न बसणारी संख्या ओळखा. काय तरी पहिली. का बरं? बेरीज 19. बाकीच्याचे 20. बर. पुढील सर्व शब्दामध्ये कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? ई. काही सांगायची काय गरज? सुरेश व रमेश यांच्या वयाची बेरीज 20 वर्ष आणि फरक 10 वर्ष आहे. तर त्यांची काय करायचे? वयाची बेरीज काढायची.
किंवा वय काढायचे. 20 आणि 10 यांची बेरीज करून 2 न भाग द्या. 30चा अर्ध काय 15 आणि दुसरं काय असेल 5. आता दोघांची बेरीज केल्यावर काय ते 20 आणि वजाबाकी केल्यावर 5. काय उत्तर आलं 15 आणि जिचा मुलगा आहे. नातेसंबंध येते का? येत आहे का रे? बरोबर आहे का? सांगायची काय गरज? सांगू बघा. हा जिचा मुलगा आहे म्हणजे हा कुणातरी स्त्रीचा मुलगा आहे. जिचा मुलगा आहे तिची सासू. हिची कोण? म्हणजे हिला कोण पाहिजे अगोदर? नवऱ्याची आई. हिची कोण? सासू. बरोबर आहे. हा तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे. कुठे गेली आता? जिचा मुलगा आहे. हिचा मुलगा आहे. जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे. म्हणजे या स्त्रीची कोण आहे? या स्त्रीच्या मुलीची ही कोण आहे? आजी आहे. तर हा माझा कोण म्हणजे या स्त्रीचा कोण? कोण आहे? मुलगा. पुढं एका टुर्नामेंट मध्ये एकदा 16 संघांनी भाग घेतला. प्रत्येक संघाने एकदाच सामना खेळला. हस्त आंदोलन 16 गुणिले 15 भागिले 2 16 15 घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले, वाघाला कोल्हा म्हटले, हत्तीला बैल म्हटले. शिंगे असणारा प्राणी कोणता? परवा दिवशी मागे झाला होता. आज झालता? आज नाही झाला, आधी आला. सोंडेचा होता. पुढं त्याच्या खाली लयबद्ध माला ए डबल बी ए असा गट होता. ए डबल बी ए डबल बी ए. डॅश सांगून डॅश काढू. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 4 4 ची पाळायची. ए डबल बी ए डबल बी ए डबल बी. 2 वेळा बी ए करायची, 1 वेळा नाही. ए डबल बी ए. आणि कालच्या पेपर मध्ये एसीबीसी एसीत बसून बीसी. पुढं शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? सांगितलं होतं तुम्हाला, उलट सांगायचं. बघा शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात पश्चिम दिशा दाखवते. आपण सरळ थांबायचं पश्चिम दिशेला. बघा डावा हात कुठं आहे रे? पश्चिमेला. उजवा हात कुठं आहे? दक्षिणेला. आता माझं तोंड कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला. मी सरळ थांबलं तर उत्तरेला आहे, उलट थांबलं तर कोणत्या दिशेला येईल? मग शीर्षासन अवस्थेत संतोषचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? दक्षिण. पुढं एका बोटीमध्ये 10 व्यक्ती बसले आहेत. बोटीमध्ये 40 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी काय झाली रे? 15 ने नसेल तिथे 1.5 ने असेल. 1.5 किलोने वाढली तर नवीन वजनाचा व्यक्ती किती? हा त्याचं उत्तर 55 दिले ना, मग 1.5 येईल. बघा तर सुरुवातीचे व्यक्ती गुणिले नवीन वाढलेली सरासरी प्लस जो उतरलेला व्यक्ती आहे ते, यांना जर गुणाकार केला तर काय येते? 15. 15 अधिक 40 बरोबर काय येणार? 55. बघा 40 किलो वजनाचा व्यक्ती जर समजा गेला असेल आणि नवीन व्यक्ती जर आला तर जास्त वजनाचा आला तरच काय होईल रे? सरासरी वाढेल. आणि जर लहान वयाचा आला असेल किंवा कमी वजनाचा आला असेल तर सरासरी काय होईल? कमी होईल. बरोबर आहे ना? आता समजा तुम्ही पार्टी केली जेवायला, बरोबर आहे. 1 किलो चिकन आणि 1 किलो वा रे वा. अरे त्याच्यात तांदूळ टाका ना. चिकन आणि मटन एकाच खाता का तुम्ही?
1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ त्याची तुम्ही बिर्याणी बनवली. हा, तुम्ही सर्वजण काय थोडे थोडे खाणारे आहेत आणि तुमच्या समोर एक असा आला की तो असा परात भरून खाणारा आला, तर तुम्हाला 4-5 जणांचा तो काय करेल, एकटा खाईल आणि बाकीच्याला काय होईल, कमी भेटेल. आणि तो जर समजा फक्त 2 घास खाणारा असेल तर बाकीच्याला काय भेटेल, जास्त भेटेल. तसं इथं जास्त वजनाचा आल्यामुळे सरासरी काय झाली, वाढली. मग काय, सुरुवातीचे व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी प्लस उतरलेला व्यक्ती, तर ते नवीन व्यक्तीचं काय येईल, वजन सरासरीत होईल. पुढं दिलेल्या शब्दापैकी विसंगत घटक ओळखा. हेक्टर, चौरस फूट, एकर, किलोमीटर. किलोमीटर हे लांबी मोजण्याचे एकक आहे. हेक्टर क्षेत्रफळ मोजतो, चौरस फूट क्षेत्रफळ मोजतो, हेक्टर क्षेत्रफळ मोजतो. पायथ्यागोरसचं त्रिकूट आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग. बाकीचं कोणतं त्रिकूट? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन भरण्यात आले? छत्रपती महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण, अशोक सराफ हे कोणते काय होते? महाराष्ट्रात सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री आणि 4 वेळा झालेला सुद्धा कोण आहे? शरद पवार. त्याच्यानंतर कोण आहे? देवेंद्र फडणवीस. कळालं? नुकतेच सुनील नरेन मिस्टेक असेल 500 T20 सामने खेळून पूर्ण केले. कुठला आहे तो? चित्त्यासाठी देशातील दुसरे अभयारण्य मदसौर. कुठं आहे तो? मध्य प्रदेश. भोपाळ वायू दुर्घटना कशामुळे झाली? ऑइल गळती झाली. मिथाइल आयसोसायनेट. महाराष्ट्राचा राज्य प्राणी काय? राज्य पक्षी, प्राणी शेकरू. राज्य फूल मोठा बोंडारा. मोठा निळा फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. फुलपाखरू पण आहे. पुढं महाराष्ट्राचं कविताचं गाव. कविताचे ते फुलपाखरं झालं पारकोली. हा, मधमाशाचं, फुलपाखराचं